नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी घारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज माझ्याबरोबर माझी मैत्रीण इथे आलेली आहे, जिचं नाव आहे स्नेहल एकबोटे. हाय स्नेहल, नमस्कार. नमस्कार. स्नेहल नाशिकमधली सुप्रसिद्ध चित्रकार आहे आणि मला असं वाटलं की गेले काही एपिसोड जेव्हा मी प्रवास हा विषय घेऊन आपल्या सगळ्यांशी बोलत होते, तेव्हा मी एक असा विचार मांडला होता की प्रवासात जेव्हा आपण खिडकीतून बाहेर बघतो ना स्नेहल, तेव्हा प्रत्येक फ्रेम ही देवाचं एक वेगळं चित्र आहे आणि ते आधीसारखं नाही आहे, हे माझं ऑब्झर्वेशन होतं. आणि म्हणून मला असं वाटलं की तुझ्यासारखी एक छान सेन्सिटिव्ह चित्रकार जर प्रवास या विषयावरती बोलेल तर तिचं काय ऑब्झर्वेशन आहे, बरोबर. आणि तू काय असं काम केलंयस का प्रवास हा विषय घेऊन, ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. क्या बात आहे. थँक्यू सो मच, तू मला इथे बोलवलंस आणि आपण ह्या गप्पा मारतोय. प्रवास, मी मागे एक माझं एक्झिबिशन होतं, फ्रॅगमेंट्स ऑन अ जर्नी. अच्छा. तर प्रवासातले तुकडे छोटे छोटे. तर मला वाटतं की प्रवास हा मूळ जो प्रवास आहे, प्रवासाची जी कॉन्सेप्ट आहे, ही मेन जी आहे की ती पृथ्वीचा प्रवास आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि गेले काही लाखो वर्ष तो प्रवास चालू आहे. म्हणजे अनेक त्याच्यात काळ येऊन गेला, अनेक प्रजाती येऊन गेल्या आणि आपलं पण माणूस म्हणून पण एक ती पेशी तयार झाली. हा एक प्रवास आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रवास तर आहेतच. म्हणजे ह्याच्यानंतर पुढे गेल्यावर रस्त्याचा प्रवास आहे, बोट आहे, विमान आहे. हे सगळे टूल्स आहेत प्रवासाचे, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. पण ह्याच्यामध्ये आपण माणूस म्हणून जो काही आपला प्रवास आहे, एक व्यक्तिमत्व घडण्याचा जो प्रवास आहे, हा मला वाटतं हा खूप वेगळा आहे. कारण आणि ह्या प्रवासाबद्दल पण आपण सतत बोललं गेलं पाहिजे आणि बोलण्याने, शेअर करण्याने अजून आपलाच प्रवास तो पुढे मला वाटतं की तो जातो. कारण की आता जेव्हा आपण आत्ता बसलोय, हा पण एक माझ्यासाठी माझ्या माणूस म्हणून घडण्याच्या प्रवासातला एक भाग आहे असं मला वाटतं. जे काय आपण शेअर करतो, तुझे जे काही थॉट्स आहेत आज, ते मी घेऊन मी माझ्या प्रवासात ते कुठेतरी मला ते आठवणार आहे की अरे आपल्या अशा गप्पा झाल्या होत्या किंवा हे झालं होतं. सो आणि हे प्रत्येक वेळेस मला चित्र काढताना तो एक मला आठवणार आहे की हां, आपण हे बोललो होतो, त्याच्यावर हा विचार होतो. ओके, मग ह्या एका एक्स विचाराची ही एक बाजू आहे. म्हणजे X1, X2, X3, X4 अशा अनेक त्याच्या बाजू आहेत. आपण त्या सगळ्या बाजूंनी त्याचा विचार करायला पाहिजे. मग तो विचार करण्यासाठी मला ह्या आपल्या गप्पा आहे किंवा अजून कुठे मी काही पाहिलं आहे, काही वाचलं आहे, तर त्याचा उपयोग होतो माझ्या 1, 2, 3, 4 बाजू घडण्यासाठी. सो मला वाटतं हा माणूस म्हणून प्रवास पण करणं किंवा तो ऑब्झर्व करणं, त्याचं इव्हॅल्युएशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मस्त. आणि तू मला एक छान इन्साईट दिलीस आत्ता बोलता बोलता की जसं माणूस म्हणून आपण घडणं, तर हे घडणं जे आहे ना, ते सुद्धा अनेक पातळ्यांवर असतं. बरोबर. की आपण एक आपली फिजिकल ग्रोथ होते, मेंटल ग्रोथ होते, इमोशनल ग्रोथ आहे. तर ही पण प्रत्येक माणसाची एक इंटरनल जर्नी चालू असते. आणि त्याचबरोबर बाहेरून पण लोक आपल्याला जसं ऑब्झर्व करत असतात की एखाद्या लहान मुलाला म्हणतात ना, अरे बापरे किती मोठा झालास. तर ही त्याची एक जर्नी चालू आहे जी लोक पण नोटीस करतात. मला स्नेहल विचारायला आवडेल की तुझा चित्रकार म्हणून जो प्रवास होता, त्यातले काही असे महत्त्वाचे टप्पे तू सांगू शकतेस का, की अशा समजा मी ह्यांची चित्र पाहून घडत गेले, मग माझ्यात असे मी बदल केले, माझ्या चित्राचा प्रवास कसा झाला, हे काय तू सांगू शकतेस का? खूपच मोठा प्रश्न आहे हा आणि याचं उत्तर पण खूप असं म्हणजे मला विचार करून द्यावं लागणार आहे. पण ह्याच्यामध्ये ना, जेव्हा चित्रकार म्हणून तुम्ही घडतात ना, तर तेव्हा ऑफकोर्स एक कॉलेजचा काळ असतो, त्याच्यामध्ये तुमचे शिक्षक आणि हा एक तुमचा एक इन्फ्लुएन्स मोठा असतो तेव्हा तुमच्यावर. आणि मग कॉलेज काळात तुम्ही बघता काय, म्हणजे मला आठवतं आम्ही महिन्यातून 3 वेळेला नाशिक ते मुंबई प्रवास करायचो जहांगीरमध्ये असेल ते एक्झिबिशन बघण्यासाठी. म्हणजे मुंबईतले जहांगीरच्या आजूबाजूचे जितक्या गॅलरीज आहेत त्या सगळ्या पालथ्या करायचो आम्ही.
त्याच्यामुळे त्यामुळे तो एक पुढे घडण्यामध्ये तो एक खूप मोठा पार्ट होता. आर्टिस्ट म्हणून घडण्यामध्ये तो एक पार्ट होता. म्हणजे तो एक महत्त्वाचा मला खूप टप्पा वाटतो की आमच्या शिक्षकांनी आम्हाला ते सांगितलं की तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर मग एक असतो की आता कॉलेजमधून बाहेर पडलोय तर आपल्याला रिअलिस्टिक करायचं की ॲब्स्ट्रॅक्ट करायचं का कॉन्सेप्च्युअल, काय आपण नक्की करतो आहोत, काय आपण कुठल्या माध्यमातून किंवा कुठल्या कॉन्सेप्टमधून आपण जास्त व्यक्त होतो आहोत. तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये मी म्हणजे काही फॉर्म्स घेऊन आणि हे घेऊन मी जास्त चांगल्या प्रकारे मी व्यक्त होऊ शकते रॅदर दॅन रिअलिस्टिक. हे जेव्हा मला फाइंड आउट झालं ते त्याच्यानंतर मग बर्व्यांसारखे आर्टिस्ट आहेत, हे तर फारच मोठे आहेत. नंतर गायतोंडे आहेत आणि ह्या सगळ्या आर्टिस्टचं काम सतत बघण्यानी ना एक पण ते सतत तेव्हा काय व्हायचं की काही कळायचं नाही की हे का असे रंग आहेत, का ह्यांनी मांडलं आहे, किंवा ह्या चित्रामध्ये कावळा पण आहे, ऍपल पण आहे, सुरी पण आहे, कंगवा पण आहे, हे काय आहे म्हणजे नक्की. पण जसं जसं आपण व्यक्ती म्हणून जे मी म्हणते ना की आपण हे सगळे अनुभव घेतो त्याच्यानंतर ही चित्र अजून वेगळी वाटायला लागतात. आणि मग की नाही ओके, मग मला गायतोंडे दिसले, मग एखादं आकाश दिसलं, एखाद्या आकाशातले संध्याकाळचे रंग दिसले तर अचानक येत अरे बघ गायतोंडे. सो हे शिकणं आहे आणि मला वाटतं ते अजून चालूच आहे. म्हणजे ते सतत चालू राहणार आहे. मी काय अजून एवढी मोठी झालेली नाहीये की हा आता माझं झालंय हे आता माझं फिक्स आहे असं काही नाहीये. त्याच्यामुळे त्या प्रवासात जे जे तुम्ही बघता आणि जे जे तुम्ही ऑब्झर्व करता, जे जे तुम्ही स्वतःमध्ये घेता तो एक तर आहेच, पण ह्याच्यामध्ये मग वेगवेगळे की मग एक्झिबिशन केलं, सोलो एक्झिबिशन जेव्हा तुम्ही करता तो एक तुमच्या या आर्टिस्ट म्हणून प्रवासातला खूप मोठा टप्पा आहे असं मला वाटतं. कारण की जेव्हा तुमच्या 4 भिंतीतलं स्टुडिओतलं काम जेव्हा इतर बाहेरच्या 4 भिंतींवर जातं तेव्हा एक तर तुमचा जो तुम्ही एक छोट्या हॉलमध्ये एका तुमच्या स्पेसमध्ये चित्र काढतात आणि जेव्हा ती चित्र एका तिसऱ्या स्पेसमध्ये जातात, जागेत जातात, भिंती बदलतात त्याच्या, तेव्हा म्हणजे मला असं होतं की मी जेव्हा 2019मध्ये जेव्हा मी केलं माझं एक्झिबिशन आणि मोठमोठे 3x3 फुटाचे चित्र केले आणि सगळं ते घरात करत होते, हां हे चित्र झालं ते चित्र झालं, आणि जेव्हा ते लागल्यावर मी पाहिलं त्या गॅलरीत हे मी केलंय का असा माझा पहिला थॉट होता की पहिला हे कसलं भारी दिसतंय इथे. सो त्याच्यानंतर 4-5 दिवस जेव्हा आपण त्या गॅलरीत असतो ना तेव्हा आपण त्या चित्रांकडे सतत बघत असतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत. सो हे स्वतःला आजमावण्यासाठी खरं तर एक्झिबिशन हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे तो एक त्या प्रवासातला एक टप्पा आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही सतत एक्झिबिट करत राहिलं पाहिजे. कुठेही तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवा 4 मित्रमैत्रिणींना आणि तुम्ही त्याच्यावर चर्चा करा, त्यांची काय मतं आहेत, बोला त्याच्यावर, त्यांची मतं जाणून घ्या. त्याच्यातनं तुम्हाला तुमचं काम करण्यासाठीचा एक वेगळा विचार तयार होतो तुमचा आणि त्याची खूप मदत होते मला वाटतं. आणि बरेचदा असं होतं का स्नेहल की आता नॉर्मली जसं मी मागच्या व्हिडिओत म्हटलं, सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक फ्रेम जी आपण खिडकीतून बघतो तर ती एक देवाचं वेगळं चित्र आहे आणि ते एकसारखं नाहीये. बरोबर. एव्हरी टाइम इट इज न्यू. त्याच्यात काही ना काही त्यांनी एलिमेंट बदललेला आहे. कुठे पाणी आहे, कुठे झाड आहे, कुठे चंद्र आहे, कुठे सूर्य आहे. बरोबर. तर जसं हे सामान्य म्हणजे माझ्याकडे एक आर्टिस्टिक विजन आहे स्वतःकडे, म्हणून मला मी तसं बघते. पण तू तर आर्टिस्ट आहेस स्वतः, तर मग तू असं नोटीस करतेस का वेन यू आर ऑन युअर जर्नी, लाईक समजा तू प्रवासात आहेस, एकटी आहेस, तर तुला हे जग कसं दिसतं? इंटरेस्टिंग आहे. माझं ना रेषाकार म्हणून एक प्रदर्शन आत्ताच म्हणजे मी हे केलं, त्याचं चित्र काढलं. तर त्यामध्ये ना मी जो प्रवास केला, ॲक्च्युअल फिजिकल प्रवास जो केला की कार घेऊन कुठे फिरायला गेले आणि मग कुठे बसने गेले, कुठे फ्लाईटने गेले, ढगांचे वेगवेगळे आकार दिसतात आणि हे दिसतात. मग हे एक मेमरीमध्ये साठलं जातं आपल्या आणि मग ते चित्रात येतं. मग त्याच्या रेषा कशा आहेत, मग त्याचा फॉर्म कसा दिसतोय. मग आपण कधी कधी म्हणतो नाही बघ त्याच्यात मला गणपती दिसतोय, त्याच्यात मला हा प्राणी दिसतोय, तो प्राणी दिसतोय.
हे असंच आहे. म्हणजे हे ना लहान मुलांमध्ये खूप असतं, बरोबर. पण ते इव्हेंच्युअली जसे मोठे होत जातात ना ते आपण कुठेतरी बघत मारलं नाही. जातं आपलं, ते हां. बघत नाही, तो ना इनोसन्स निघून जातो. सो तो इनोसन्स कायम ठेवणं ना हे खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठेही रस्ता दिसतो आपल्याला, नदी दिसते, हे दिसतं, झाडं दिसतात, त्याच्यात काही शेप असतात, सावल्या ज्या पडतात त्याच्यात एक वेगळा आकार दिसतो आपल्याला. सो हे हे सतत बघत असतो. मला ह्याच्या रेफरन्सने आणखीन एक खूप हम्म. माझ्या मनातला प्रश्न आहे जो मी तुला विचारते आणि बघ तुला किती त्याचं उत्तर देता येते की जेव्हा आता चित्रकलेचा तास चालू होतो किंवा आपण हम्म. शिकायला लागतो हा बरोबर. तर मला आठवतं की निसर्ग चित्र वगैरे असं काढायला यायचं ओके. आणि मग बाई सांगायचं की हे चित्र सगळ्यात चांगलं आहे असं बरोबर. काढणारं तर ते बेस्ट चित्र जे असतं ना त्याच्यात ते टिपिकल असे 3 डोंगर, त्रिकोण, खाली नदी. नदी, त्याच्यात 2 आणि होड्या सूर्याचे किरण. आणि इकडे गवत आणि हा. 2-4 नारळाची झाडं. हा. तर हे चित्र ज्या विद्यार्थ्यांनी काढलेलं असेल किंवा त्याला विद्यार्थी पैकीच्या पैकी हा ते बेस्ट चित्र. मग तुला असं म्हणजे हे मला पण पर्सनली वाटतं की खूपदा असं होतं की सिस्टीम कुठली तरी येते आणि ती बरोबर. तुमची क्रिएटिव्हिटी आणि हे सगळं बरोबर. मारते. तर आत्ताच्या तुझ्या की जो इनोसन्स आपला हरवतो तर तुला वाटतं का हे बरोबर आहे का जे माझं ऑब्झर्वेशन आहे? हो, आपण सिस्टीममध्ये अडकतो सगळ्याच प्रकारे. मग त्यात चित्र पण अडकतं. कारण की लहान मुलांना तू ऑब्झर्व करत असशील की ते ना एक चौकोन काढतात, खाली एक काडी काढतात आणि त्याला 2 आडव्या काढ्या, हा माझा बाबा आहे. हां. पण आपण त्याला नाही, असं नाही बाबा काढायचा, असा गोल असतो, मग असं त्याचं शरीर असतं, असे हात असतात. कशाला? एखाद्याने एक अख्खा गोल काढला आणि सांगितलं हे झाड आहे माझ्यासाठी. आपल्याकडे काय होतं, नाही नाही झाड असं नाही, असंच काढ. बरोबर. म्हणजे आपण काय करतो, त्या टीचरला हवंय तसं झाड काढतो. पण मला काय दिसतंय माझ्या इनोसन्समध्ये, हे लहानपणी खूप असतं, मुलं काही चित्र काढतात, हो. बदक काढतात किंवा काहीतरी त्याला एक मोठं शेपूट असतं, नाही तर खूप मोठे पाय असतात, हो. किंवा त्याला रंग कुठलेही असतात, किंवा झाड तर हे म्हणजे फिक्स आहे की मुलं, कारण आपण झाडं खूप बघतो बरोबर. आणि त्याच्यात काहीतरी असं एक मोठं अंड काढायचं, काहीतरी काढायचं आणि हे झाड आहे असं जे सांगतात ना, तिथे जे आपण खोडतो ना त्यांना, ते सगळ्यात चुकीचं आहे मला वाटतं. कारण त्यांची ती अभिव्यक्ती असते. आणि मग पुढे जाऊन जेव्हा आपण बघतो की ॲब्स्ट्रॅक्ट आणि हे जेव्हा चित्र बघतो आपण, त्याच्यामध्ये मला जे झाड दिसलंय ते मी काढलं आहे ना, त्याच्यामध्ये जे दिसतंय तसं नाही आहे, जे मला भावलं आहे, ते मी काढलं. त्याची सावली कदाचित मला त्यातली भावली असेल, त्याच्या पाना, त्याच्या रेषा ज्या आहेत, फांद्या ज्या एकमेकांना क्रॉस होतात, एकमेकांच्या वरनं जातात, हे जातात, त्याच्यामध्ये जे फॉर्म तयार होतात ते मला जास्त दिसतात, रादर दॅन त्याची पानं आणि त्याचा तो किती जाडबुंद आहे आणि कसं आहे, ह्याच्यापेक्षा मला त्याच्या मधले फॉर्म जास्त मला इंटरेस्टिंग वाटतात. सो मग मी ते काढते. सो मग हे लहानपणी कुठेतरी मला वाटतं ते अर्थात आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आहे आणि आपण सिस्टीम आणि हा. त्यांनी एक प्रमाणीकरण जे केलेलं आहे ना, आता प्रमाण, झाडाचं बरोबर. उदाहरण तू बोललीस ना, मला आठवतं की मी जेव्हा झाड काढलं पहिलं तर ते तसं नव्हतं जे अपेक्षित आहे. बरोबर. पण जेव्हा मला कोणीतरी दाखवलं ना की अगं हे झाड असं नाही, हे असं काढायचं, त्याच्यानंतर मला माझं झाड कधीच आवडलं नाही स्नेहा. करेक्ट. आणि मला नेहमी वाटतं की हे माझं झाड हे तसं झाड नाहीये. म्हणून मला कायम वाटतं की नाही, आपण चित्रकार नाही झालो. तसं याच्या रिव्हर्स होतं की एकदा अशी हॉलची आमच्या भिंत होती मोकळी आणि मी छोटी होते बालवाडीत, तर मी चिमणी काढली होती कारण माझा अतिशय आवडता पक्षी चिमणी. तर मी अशी छान गुबगुबीत मोठी चिमणी काढली होती अशी आणि निळ्या रंगाची स्काय ब्लू कलरची भिंत, त्याच्यावर माझी ती गुबगुबीत चिमणी. तर तो येणारा जाणारा ते कौतुकाने बघायचा. पण माझं चित्र मला कधी तेव्हा कोणी असं म्हटलं नाही की अगं चिमणी ना, मग तू इतकी मोठी बदकासारखी काय काढली. कारण की एव्हरीवन अप्रिशिएटेड मी ॲट दॅट टाइम. ती गुबगुबीत चिमणीचा जो फील होता तो मी त्याच्यात दिला होता. आणि हेच मागे जेव्हा राजहंस पुस्तक पेठेचं एक लहान मुलांसाठी एकदा स्पर्धा झाली पुण्यात, तिथेही एक मोठे चित्रकार आले होते. तेव्हा ते तेच म्हणाले की त्या पक्षातला तो जो फील आहे गुबगुबीतपणा, तो त्या रेषांमधनं आलाय ना, ते जास्त महत्वाचं आहे. तर हे ज्यांना कळतं त्या माणसांचं चित्रकार म्हणून एक प्रवास
झालेला असतो करेक्ट असं मला म्हणजे तू बघ वाटतं. ना लहानपणी म्हणजे जे लहान मुलं चित्र काढतात आपणही ते झाड आणि हे सगळे चित्र काढले हा जो टिपिकल ठरवलेला जो आहे डोंगर सूर्य हो. नदी हे मी कुठेही पाहिलेलं नाही कधीच पाहिलेलं नाही पण मुलं जे झाड करतात तू पण आता ह्याच्यानंतर ऑब्झर्व कर की ते एक मोठा आकार असतो आणि त्याला काहीतरी काडी असते नाही तर कुठेतरी काहीतरी एक काढलेलं असतं तर त्या झाडाची भव्यता आहे ना तेवढी आंब्याचं झाड डेरेदार झाड जे आपण म्हणतो बरोबर. डेरेदार वृक्ष जे म्हणतो हा. आपण तर त्याच्यामध्ये डेरेदार त्या शब्दाची जी घनता आहे ती त्याच्यामध्ये दिसते मग त्या आकारात ती घनता आलेली आहे ना बरोबर. मग ती जी त्यांची अभिव्यक्ती आहे ती त्या आकारातून आलेली आहे ते जर लहान असतील त्यांना ते झाड भव्य दिसत असेल आणि तो काहीतरी एक त्याला काही शेप नसतो झाडाला की असं अंडाकृती किंवा असं काही झाड आहे असं काही नसतं त्याच्यामुळे ते काढलं तर ते ऍक्सेप्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि लहानपणापासून जर त्याला आपण खोडा घालत गेलो ना तर ते त्याच्यातनं त्यांचा इंटरेस्ट जातो निघून मग ते चित्र आवडेन असं होतं मग ते कशाला काढायचं वगैरे असं होतं मग ते नाही बाई छान नाही म्हणत आहे त्याला किंवा बाईंना हवं तसं काढायचं पण मला असं काढायचं तर मग आता मला काढायचंच नाही बरोबर. हा एक त्यातनं एक स्वभाव त्यात तो क्रिएट होतो त्यातनं हे फार बघ ना आपल्या गप्पा प्रवास हो. पासून ते चित्रकार आणि शेवटी माणूस म्हणजे प्रवास खरंय. आपलाही एक झाला या खरंय, गप्पांचा खरंय. आणि मला खात्री आहे की लोकांना पण काहीतरी याच्यावर नक्की बोलायचं नक्की, असेल नक्की. कारण ये सिस्टम के मारे बहुत लोग आहे तर सिस्टीमचाही एक वेगळाच प्रवास चला ऑन दिस नोट खरंय. आज थांबूयात गप्पाष्टक मध्ये Yes. मित्रांनो तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला जरूर सांगा आणि स्नेहलनी जे विचार मांडले किंवा मी जे विचार मांडले त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून जरूर सांगा पुन्हा भेटूया नव्या गप्पाष्टक मध्ये नव्या पाहुण्यांसह तोपर्यंत थांबते थँक्यू स्नेहा थँक्यू सो मच खूप मजा आली तुझ्याशी बोलून धन्यवाद